पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। ॲम्ब्युलन्स खाली टाकून ग्रामसेविकेस ठार मारण्याची सरपंचांच्या समोर दिली धमकी। उमरगा कोरेगाववाडी येथील ग्रामविकास अधिकारी सौ शुभांगी संभाजी वाघमोडे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 4 लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी शेषराव लवटे यांच्या आणि त्यांच्या 4 ते 5 साथीदारांना आरोपी करण्यात आले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की कोरेगाववाडी येथील शेषराव लवटे यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवली होती। ही माहिती सौ वाघमोडे यांनी नियमानुसार दिली होती। मात्र ही माहिती लवटे यांना समाधानकारक वाटत नसल्याने संबंधित या पत्रानुसार त्यांच्याकडे कसलाही पुरावा नसताना दिनांक 6 जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालयास बिनबुडाचे आरोप करून माझी व ग्रामपंचायतीची विनाकारण बदनामी करत आहेत। ही बाब गावातील सार्वजनिक ठिकाणी व ग्रामविकास कोरेगाववाडी या व्हॉट्सॲप ग्रुपवर बदनामकारक संभाषण करीत आहेत। यामुळे माझे विनाकारण मानसिक खच्चीकरण होत आहे। माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला असून कोरेगाववाडी ग्रामपंचायतकडे जाताना शुक्रवार दिनांक 7 रोजी सकाळी 10 वाजता रोडवर शेषराव लवटे व त्याचे 4 ते 5 साथीदार यांनी मला अडवून अश्लील बोलून मी अर्ज मागे घेतो, मला 4 लाख रुपये दे, नाहीतर तुला ॲम्ब्युलन्स खाली उडवून टाकतो अशी धमकी दिली आहे। मला जीवे मारण्याची धमकी सरपंच यांच्या समक्ष दिली असून या घटनेनंतर सौ वाघमोडे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात रात्री 1च्या सुमारास तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये कलम 79, कलम 352, कलम 351(2) तसेच कलम 351(3), कलम 189(2) तसेच कलम 191(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल बोदमवाड करीत आहेत। उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।